भरल्या वांग्याची भाजी ना तशी भरपूर फेमस तर आहेच, पण भरपूर जणांना आवडते. पण त्यातील असेही काही लोक असतील की ज्यांना वांगच हा प्रकार आवडत नाही. तर त्यांच्याचकरता खास आज मी थोड्याशा वेगळ्या गावरान आणि चमचमीत पद्धतीने रेसिपी शेअर करणार आहे. या वांग्यांमध्येही आपण मसाला भरूनच बनवणार आहोत, पण हा मसाला म्हणजेच हे वाटण जर असं वेगळ्या पद्धतीचं आहे, घरगुती साहित्यांमध्ये आणि झटपट तयार होतं. सोबतच छान अशी रश्श्यावाली भाजी असल्यामुळे बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत अशी खाऊ शकता. अगदी पहिलाच घास खाल्ल्याबरोबर अगदी वांग न आवडणारे व्यक्ती देखील तुमची तारीफ करायला चुकणार नाही आणि थकणारही नाही. एवढी ही भारी होते. चला तर मग लगेचच गावाकडच्या गावरान पद्धतीने तयार होणाऱ्या या काळ्या वाटणातील वांग्याच्या रस्सा भाजीला सुरुवात करूया. आजची ही भाजी मी 4 व्यक्तींकरिता बनवणार आहे. त्याकरिता साधारणतः पावशेर वांगे घेतलेत. आता वांगे कसे निवडायचे ते पहिले बघूया. अशा पद्धतीच्या भरल्या वांग्यांकरिता ना मध्यम साईजचे वांगे घ्यायचे. ना जास्त छोटे असावे, ना जास्तच मोठ्या साईजचे असावे. छोटे वांगे असेल तर ते कोवळे असतात, तुरट लागतात. मोठे वांगे असेल तर त्यामध्ये बी जास्त असतं. सोबतच मस्त असे काटेरी वांगे असावेत आणि थोडेसे हिरवट रंगाचे असले की समजून घ्यायचं मस्त असे कोवळे आहे आणि ताजे ताजे आहे. आता वाटणात साहित्य घेऊ. त्यामध्ये 3 मध्यम आकाराचे पातळ चिरलेले कांदे, अर्धा वाटी खोबऱ्याचे पातळ उभे काप, अर्धी मूठ कोथिंबीरच्या काड्या, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा धने घेतलेत. घेतलेलं संपूर्ण साहित्य ना पहिले आपण परतवून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही एखादा लोखंडी तवा किंवा कढईचा वापर करू शकता. कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं तेल घालून घ्यायचं, त्यामुळे साहित्य छान असं खमंग परतलं जाईल. सुरुवातीला ना खोबरंच परतून घेऊ, कारण याला थोडा जास्त वेळ लागतो. पण यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा, कारण जास्त जळालेलं खोबरं ना करपट चवीचं लागतं, भाजीला टेस्ट छान येणार नाही. त्यामुळे अगदी छान असा हलकासा चॉकलेटी रंग आला की मगच आता हे ताटात काढून घेऊयात. आता एक एक करून शिल्लक तेलामध्येच इतरही साहित्य परतवून घेऊयात, ज्यामध्ये सुरुवातीला लसूण, धने आणि आलं परतवून घेते. धने तर पटकन भाजले जातात, पण आलं लसूणला जरासा वेळ लागतो. लसणावर हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली की हे देखील सेम ताटामध्ये काढून घ्यायचंय. आणि सर्वात शेवटी कांदा परतायचा आहे, तर कांदा ना आपल्याला थोड्याशा डार्क रंगावरच परतवून घ्यायचा आहे. जर कमी परतला तर भाजी गोडसर चवीची तयार होईल आणि मस्त असा डार्क रंगावर परतला की झणझणीत भाजी तयार होईल. तर मला ही भाजी झणझणीत चवीची बनवायची आहे, त्यामुळे मस्त अशा डार्क रंगावर मी हा परतवून घेतलाय. आपलं संपूर्ण वाटणाचं साहित्य आता थंड झालेलं आहे, ते लगेच एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि मिक्सरला छान असं पेस्ट स्वरूपात दळून घेऊयात. सुरुवातीला ना हे जराही पाणी न घालताच दळायचं, यामुळे खोबरं व्यवस्थित असं बारीक दळलं जातं. कारण मागे एक वेळेला मी अशीच एक वांग्याची भाजीची रेसिपी शेअर केली होती. त्यामध्ये एका लेडीजची कमेंट आली होती की माझं खोबरंच व्यवस्थित दळलं जात नाही. तर त्याकरिता ना खोबरं सर्वात पहिले भाजायचं आणि ते व्यवस्थित थंड करायचं आणि मगच मिक्सरला फिरवायचं, त्यामुळे ते व्यवस्थित बारीक दळलं जातं. सुरुवातीला कोरडंच हे मी दळून घेतलं. आता गरजेनुसार पाणी घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते. तर एकदम छान अशी जेवढी शक्य आहे तेवढी बारीक पेस्ट तयार करायची, ज्यामुळे भाजी छान अशी जिवमिळून येते. चोथरट किंवा पाणी एकीकडे, ग्रेव्ही एकीकडे असं होत नाही. तर बघा या पद्धतीने आपलं वाटण तयार झालं. यामध्ये मी अति जास्त प्रमाणात पाणी देखील घातलेलं नाहीये. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. लाल तिखट हे निम्म्याच प्रमाणात वापरायचं, कारण फोडणीत देखील आपण वापरणार आहोत. व्यवस्थित संपूर्ण जिन्नस मिक्स करून घेतली. आता वांगे बघूयात. तर वांग्यांचा ना आपल्याला देठाचा आणि या पद्धतीने जरासा फुलाचा काटेरी भाग काढून टाकायचा आहे. यामुळे वांग्याचं देठ चविष्ट लागतं आणि व्यवस्थित आणि पटकन शिजलं जातं. तर बघा सुरुवातीला मी हे वांगे फक्त साफ करून घेतेय, कारण वांगे एकदा का चिरले लगेचच ते काळे पडायला सुरुवात होते. त्यामुळे मी नेहमीच वांगे स्वच्छ करून नंतरच मग यामध्ये पाणी घालते आणि व्यवस्थित असे धुवून घेते. मी वांगे हे जास्त वेळाकरता पाण्यातही ठेवत नाही, जेणेकरून वांग्यांमधील जेवढं काही पौष्टिक घटक आहे ते पाण्यामध्ये निघून जाणार नाही. आता आपण लगेचच वांगे धुवून घेतल्यानंतर ते या पद्धतीने 4 भागांमध्ये कट करून घेऊयात. आतमध्ये व्यवस्थित खोलून बघायचं, कीड नसेल तरच आता या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा. अशा पद्धतीने वांग्यांमध्ये मसाला म्हणजेच वाटण भरलं की वांग्याची टेस्ट आणखी जास्त छान येते. आणि या पद्धतीने वाटण भरायचं असल्यामुळेच मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, पाण्याचा वापर हा जरासा कमीच करायचा आहे. जर वाटण आपलं जास्तच पातळ असेल तर हे वाटण ना वांग्यातून सहजतेने बाहेर निघेल
ते व्यवस्थित असं आतमध्ये राहणार नाही त्यामुळे. तर बघा आता एक एक करून संपूर्णच वांग्यांमध्ये हा मसाला मी पटापट भरून घेते. चारही भागांमध्ये अगदी व्यवस्थित असा हा मसाला भरून घ्यायचा आहे, जेणेकरून अगदी देठापर्यंत वांगं खाताना चवदार आणि चविष्ट लागेल. तर अशा पद्धतीने संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला हा अगदी एकसारखा भरून घेतलेला आहे. तरीही यातील मसाला म्हणजेच वाटण अजून जर असं शिल्लक आहे, ते आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. त्यामुळे लगेच आता फोडणीकडे वळूयात. त्याकरिता सेम कढाईमध्ये 3 चमचे तेल घातलं. वांग्याच्या भाजीला तेल थोडं जास्त वापरायचं, जेणेकरून वांगे पचनास हलके होतात. आता हे तेल हलकं कोमट असतानाच लगेच सुके मसाले घालूयात. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि 1 चमचा सुहाणाचा मटण मसाला घातलाय. यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येईल. आता बघा आपलं तेल हलकं छान असं गरम व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेला ही मसाले मी व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतले. तेल हलकं गरम असतानाच मसाले घातले की ते करपत नाही. लगेच थोडेसे कढीपत्त्याची पाने आणि हे वांगे घालायचे. आता वांगे आपण या मसाल्यामध्ये छान असे परतवून घेणार आहोत. आता या स्टेपवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपलं वांगं किती जबरदस्त चवीचं तयार होणार आहे. कारण याला खूप सारे फ्लेवर्स लागले, त्यामुळे वांग्याची टेस्ट नक्कीच वाढणार आहे. वांगे व्यवस्थित परतवून झाले 1-1.5 मिनिट की मगच आता यामध्ये शिल्लक राहिलेलं वाटण घालायचं. आता हे देखील छान असं परतवून घ्यायचे. यामधील जेवढा काही पाण्याचा अंश आहे ना, तो आपल्याला पूर्णतः काढून टाकायचा आहे. यामुळे वाटणाची ही टेस्ट आणखी जास्त छान येईल. तर बघा संपूर्ण जिन्नस मी छान अशी एकजीव करून घेतली आणि दुसऱ्या साईडला गॅसवर थोडंसं पाणी देखील गरम व्हायला ठेवलं. आता यावर झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊ. तर मध्ये आधी ना हे वांगे मी बऱ्यापैकी वेळेस हलवून दिले होते, जेणेकरून हे करपणार नाही. आता काही वेळानंतर झाकण खोलून बघते. आपल्या वाटणाला बघा काय मस्त असं तेल सुटलंय आणि छान असा खमंग वास देखील घरभर दरवळलाय. रंगही अगदी सुरेख दिसायला लागलाय. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पहिले पाणी घातलं होतं, जेणेकरून भांड्याला लागलेलं संपूर्ण वाटण व्यवस्थित निघून येईल. आणि जेवढं काही पाणी घातलंय ते पूर्णतः कोमटच वापरलेलं आहे. कोमट पाणी वापरलं का भाजीची टेस्ट छान येतेच, पण त्यासोबत भाजीला तरीही मस्त येते. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गरज वाटल्यास पुन्हा एकदा थोडंफार गरजेनुसार पाणी घालून घेऊया. तर बघा साधारणतः एवढा पातळ मी हा रस्सा ठेवलाय, कारण आपले वांगे शिजायचे बाकी आहे. तर ते शिजताना भाजी बऱ्यापैकी अटली जाईल. आता यावर अर्धवट झाकण ठेवूयात, गॅसची फ्लेम कमी करूयात आणि वांगे शिजेपर्यंत वाट बघूयात. आणि हो, झाकण ठेवताना ते अर्धवटच ठेवा, जेणेकरून यावरील तर्री जाणार नाही. तर बघा काही वेळानंतर आता झाकण खोलून बघतीये. आपले वांगे कढईच्या तळाशी जाऊन बुडालेत. याचा अर्थ वांगे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हवं असल्यास तुम्ही या भाजीचं म्हणजेच वांग्याचं एखादं देठ दाबून बघू शकता, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल. आपल्या भाजीला रंग आणि तर्री बघा काय जबरदस्त आली आहे. वांग्याचं देठही दाबून बघूयात. बघा छान असं मौसूद दबलं गेलं. यावरून लक्षात येतंय आपली भाजी या ठिकाणी तयार झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अशी गरमागरम आणि मसालेदार भाजी चवीला जबरदस्त लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट्स करून देखील नक्की कळवा. लगेचच सर्व्ह करूयात. तर थंडीचा सीझन असल्यामुळे नक्कीच आज मी वांग्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी केली आहे. तोंडी लावण्याकरिता थोडासा कांदा, गाजर, मुळा घेऊ शकता. अशी या पद्धतीची रस्सा भाजी असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं वरण किंवा आणखी एखादी भाजी करण्याची अजिबात गरज नाहीये. कमीत कमी फाफट पसाऱ्यात आणि कमीत कमी कष्टांमध्ये मस्त असा चमचमीत आणि झणझणीत बेत आपला या ठिकाणी तयार झालाय. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.